नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आंबाडीच्या भाजीचे मुठे कसे बनवायचे ते बघूया। तुम्ही कधी बनविलेले आहे का? तर ही पारंपरिक पद्धत आहे बनवायची। तर कसे बनवायचे ते बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे आंबाडीची भाजी तोडून घेतलेली आहे बघा, आणि धुवून घेतलेली आहे छान। तोडल्यानंतर त्याची पानं तोडायचे आणि पाण्यातनं मग उकळी गॅसवर कढई ठेवली। उकळी आल्यानंतर छान ही म्हणजे 5 मिनिटं तरी शिजवून घ्यायची आहे। शिजवल्यानंतर चाळणी तशी काढून घेतलेली आहे आणि याचं मग पाणी थोडं निथळू द्यायचं आहे, पाणी गळू द्यायचं। बघा, मी पाणी छान गळू दिलेलं आहे आणि थोडं पाणी पिळूनही घेतलेलं आहे। बघा, आता मी हे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता मी त्यातनं आलं लसणाची पेस्ट टाकून घेत आहे आणि ओवा घेतलेला आहे 1 चम्मच। तो हातावर थोडा क्रश करून टाकून घ्यायचा आहे चांगला घासून। आणि 1 चम्मच मी तीळ घेतलेली आहे। आता आपल्याला हे चटपटीत असे मुठे बनवायचे आहे। थोड्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे मी, 2-3 होत्या बारीक मिरच्या आणि कोथिंबीर ते टाकून घ्यायची आहे। तिखट वगैरे आपल्या अंदाजानुसार टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला यातनं मसाले टाकून घ्यायचे आहे। मी थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे, चिमूटभरच टाकली हळद। आणि तिखट टाकलेलं आहे, थोडंच टाकलं, चिमूटभरच टाकल्यासारखं टाकलेलं आहे, म्हणजे छोट्या चमच्यानी 1 चम्मच असेल। लक्षात ठेवायचं आहे आपण मिरच्या पण टाकलेल्या आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण बघा मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले टाकल्यानंतर। आता मी येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला मी 2 चमचे टाकून घेत आहे आणि हे छान असं हाताने आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। काय होतं, हाताने छान मिक्स होतं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, 2 चम्मच वापरला आहे, त्यानंतर मी पुन्हा 2 चम्मच टाकलेला आहे, म्हणजे 4 चम्मच मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि हे मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे। आता चाळणी घेतलेली आहे, त्याला आपल्याला आता याला तेल लावून घ्यायचं आहे, कारण की हे मुठे आपल्याला असे वाफवायचे आहेत। बघा, या पद्धतीने तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं की हे मुठे चिकटत नाही। तिकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला चांगली खळखळ उकळी आल्यानंतरच आपल्याला हे मुठ्याची चाळणी ठेवायची आहे। या पद्धतीने हे मुठे बांधून घ्यायचे आहे, असे म्हणजे तयार करून घ्यायचे आहे मुठीनी। तुम्ही गोल पण करू शकता, परंतु हे मुठे म्हणतात याला, तर ते असे लांबुळके केले तर छान वाटतात दिसायलाही। बघा, मी काही अंतरावर मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे सगळीकडे वाफ जाते, आजूबाजूला लागते। पाण्याला छान उकळी आल्यानंतर मी चाळण ठेवून घेतली आणि झाकून आपल्याला 15 मिनिटापर्यंत छान याला दणदणीत असं शिजवून घ्यायचं आहे। बघा, आता मी शिजवून घेतलेलं आहे। आता बघायचं आहे, हे छोटे आहे म्हणून ते म्हणजे लवकरही शिजलेले आहेत। बघा, चाकूनी असं बघायचं, चिकटून आलं नाही तर समजायचं की छान शिजलेले आहे। बघा, आपले मुठे मस्त तयार झालेले आहे। तुम्ही याला थोडं जिरं मोहरी टाकूनही फ्राय करून म्हणजे खाऊ शकता, परंतु हे मला असेच आवडतात, माझ्याकडे अशाच पद्धतीचे आवडतात म्हणून मी असेच ठेवलेले आहे। बघा, मस्त मुठे तयार झालेले आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।